नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सेक्टिसाइड इंडिया या कंपनीच्या मोनोसिल या कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल, वापरण्याची योग्य वेळ असेल, तसेच आपण त्याचा वापर हा कोणकोणत्या कीटकांच्या कंट्रोलसाठी किंवा नियंत्रणासाठी करू शकतो, तसेच आपण त्याचा वापर कशा रीतीने करावा याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपणाला जे मार्केटमध्ये नुवान माहिती होते किंवा ज्याचं सर्वांच्या परिचयाचे होते की नुवान, त्याच कंपनीचं आपणाला मोनोसिल हे कीटकनाशक पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपणाला मोनोक्रोटोफॉस हा आपणाला 35% एसएल फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो. तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा हे कोणकोणत्या किडींना कशा प्रकारे कंट्रोल करते, याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके, नगदी पिके, ऊसासारखं पीक असेल, फुलशेती असेल किंवा फळशेती असेल, या सर्व पिकामध्ये आपण प्रामुख्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे, त्याचबरोबर अळीवर्गीय कीटक म्हणजेच रसशोषक किडी व अळीवर्गीय कीटक याच्या नियंत्रणासाठी आपण मोनोसिलचा वापर करू शकतो. मग त्याच्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, मिरची असेल, वांग्यासारखं पीक असेल किंवा काकडीसारखं पीक असेल की ज्या पिकामध्ये आपणाला प्रामुख्याने रसशोषक किडींचा हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतो किंवा पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, याचा प्रादुर्भाव आपणाला जास्त प्रमाणात जाणवतो, त्याच्या नियंत्रणासाठी आपण मोनोसिलचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो. इतर कंपन्यांचं म्हणाल तर आपणाला UPL कंपनीचं फॉस्किल या नावाने अवेलेबल आहे. त्याचबरोबर मोनोस्टार असेल किंवा इतर कंपन्यांचा सुद्धा आपणाला मोनोक्रोटोफॉस हा घटक हा आढळून येतो. मोनोसिलचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कोणकोणत्या पिकामध्ये कशा पद्धतीने वापर करावा, याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला 1.5 ते 2 ml पर्यंत मोनोसिलचा वापर करू शकतो. याच्यासोबत जर वांग्यासारखं पीक असेल किंवा ज्या पिकामध्ये आपणाला शेंडाळी किंवा फळातील अळी जास्त प्रमाणात जाणवते किंवा मक्यासारख्या पिकामध्ये आपणाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवतो, त्याच्या नियंत्रणासाठी किंवा त्याच्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात गॅस पॉयझनसाठी मोनोसिल, त्याच्यासोबत तुम्ही प्रोक्लेम असेल किंवा एखादं दुसरं कीटकनाशकसुद्धा वापर करू शकता. याच्या वासामुळे किंवा थोड्याफार प्रमाणात आपणाला गॅस पॉयझन झाल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने त्याच्यावर सुद्धा कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. आता भाजीपाला पिकामध्ये आपणाला जास्त प्रमाणात जर तो काळा मावा किंवा जास्त प्रमाणात माव्याचा जर प्रादुर्भाव जाणवत असेल तर आपण मोनोसिल त्याच्यासोबत आसाटाप असा वापर करू शकतो. मग मोनोसिल 1.5 ml त्याच्यासोबत आसाटाप हे 1 ग्रॅमनं सुद्धा वापर करू शकतो. तसेच इतर पिकामध्ये जर थोड्याफार प्रमाणात आपणाला रसशोषक किडींचा हा प्रादुर्भाव जाणवत असेल तर 1.5 ते 2 ml पर्यंत मोनोसिल व त्याच्यासोबत आपण एखादं PGR टॉनिक असेल किंवा एखादं सल्फर व कॉपर सोडून एखादं फंगिसाईड असेल किंवा एखादी खताची ग्रेड असेल, याचासुद्धा वापर आपण मोनोसिलसोबत हा करू शकतो. मग त्याच्यामध्ये भाजीपाला पिकं असतील, ऊसासारख्या पिकामध्ये सुद्धा आपणाला माव्याचा प्रादुर्भाव किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवतो, त्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml मोनोसिलचा हा आपल्या पिकामध्ये वापर हा करू शकतो. आपल्याला अतिशय सुंदर किंवा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. तसेच ज्या पिकामध्ये आपल्याला मिलीबग असेल किंवा मावा असेल याचा जास्त प्रादुर्भाव जाणवतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml पर्यंत याचा वापर हा फवारणीसाठी आपण करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोनोसिलचा वापर कधी करावा किंवा किती प्रमाणात करावा, तसेच कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो याच्याविषयी सविस्तर चर्चा केली. आपल्याला मार्केटमध्ये पॅकिंग हे याचं 100 ml पासून 1 लिटरपर्यंत अवेलेबल आहे. 100 mlचा सरासरी रेट हा 100 रुपयेपर्यंत मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्याला 1 लिटरचं हे पॅकिंग हे आपल्याला 800 रुपयेपर्यंत हे मार्केटमध्ये मिळून जातं. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.